ज्या दिवशी आंदोलन होणार होतं 28 तारखेला त्याच दिवशी या सरकारने त्यांना बैठक लावली मुंबईत आणि वारंवार टीव्ही समोर येऊन सांगतं आम्ही बैठक घ्यायला तयार आहे, आम्ही तोडगा काढायला तयार आहे, आम्ही तुमच्या बाजूनेच आहोत. पण ज्या दिवशी आंदोलन होणार आहे त्या दिवशी तुमची बैठक लावण्याची ही पद्धत कोणाच्याही लक्षात आली नाही. कारण तुम्हाला 1-2 दिवसापूर्वी नाही तर मागच्या 5-6 महिन्यात 7 महिन्यापासून हे संघर्ष सुरू होता. 7 महिन्यापूर्वी तुम्हाला पत्र दिलं होतं की 28 तारखेला आंदोलन होणार आहे म्हणून. मग तुम्ही त्याच तारखेला बैठक लावणे हे काय योग्य आहे का? हे सगळ्या लोकांच्या समोर जेव्हा ठेवलं तेव्हा शेतकरी नेत्यांनी ठरवलं की 28ला जायचं नाही. कारण आपण संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांना या ठिकाणी बोललं. नागपूर मध्ये जे लोक येणार आहेत ते कुणाच्या विश्वासावर ठेवून जायचा हा एक मोठा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. मग त्या दिवशी आंदोलन झालं. आंदोलन झाल्यानंतर आंदोलनामध्ये लाखो शेतकरी जेव्हा एकत्र आले, नागपूरची जेव्हा नाक दाबली गेली तेव्हा यांच्या लक्षात आला की मराठा समाजानंतर आता हे शेतकरी मात्र या सरकारला जगू देणार नाही. म्हणून हे शेतकरी यांची जे ना हे होत असलेली वज्रमूठ